हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर नवीन असाल, आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा. कारण लाईक केल्यामुळं ना असं वाटतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडायला लागले आहेत, आणि लाईक नाही केलं ना असं वाटतं की माझं काय चुकलं आहे आणि लाईक काय येत नाही आहेत. असो, तर आपले आता व्हिडिओ ना 3 वाजता येतील. कारण 3 वाजता म्हणजे फिक्स टाईम ठेवला आहे आता 2 दिवसाला, किंवा म्हणजे दररोज मी तर दररोज टाकायचा प्रयत्न करते आणि मला आवडतं पण दररोज व्हिडिओ अपलोड करायला. पण काय करायचं, टायमिंगच्या अभावामुळे आणि जसं ॲडजस्ट होईल ना तसं मी टाकायचा प्रयत्न करत आहे. तर आता इथं आमच्या जवळ जत्रा भरली होती, म्हणजे घरापासून ना फक्त 5 मिनिट लागतील एवढ्याच अंतरावर, म्हणजे इथं छोटी अशी जत्रा भरली होती. आणि ते व्हिडिओ आला होता इंस्टाग्रामला. तर तिथं माझ्या पोरीनं बघितली नाही, इथं स्विमिंग पूल आहे म्हणली, आणि आम्ही म्हणलो की इथंच आहे जवळ. तर लगेच तिचं 4-5 दिवस झालं मागं लागली माझ्या, की जायचंय मला, स्विमिंग पूलमध्ये जायचंय. तर हा असा छोटासा स्विमिंग पूल बनवला होता तिथे. आणि मी तर तिचे कपडे पण घेऊन आली होते, की मला वाटलं की आता ओलं होती काय ही, म्हणलं आता ओली झाली तर झाली, हिला एन्जॉय करू देऊ. पण इथं ना हे ओट होत्या, त्याच्यामुळं मग ती काही ओली नाही झाली. आणि तिला ना ते गोल फिरवताच येत नव्हतं. तिला मावशीने सांगितलं त्या की असं फिरव म्हणून, आणि मी ओरडत होते तिला की अगं फिरव, तू एन्जॉय कर, तरच ते हे होतं, म्हणजे फिरता आणि तुला मजा येते. पण ते मावशीने सांगितल्यावर मग ती फिरवायला लागली आणि एन्जॉय करायला लागली. मला ना माझ्या म्हणजे पुरीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूपच मला आनंद होतो. माझा ना तिच्या आनंदामध्येच माझा आनंद आहे. ती सुखी तर मी सुखी असं काम आहे. आणि ना मी पुरीच्या आनंदासाठी म्हणजे धडपडत राहते. तिला असं कोणत्याच गोष्टीची मी कमी करत नाही. हां, पण थोडंसं तिला ना वेट करायला लावते, म्हणजे 8 दिवस 10 दिवस. कारण ना जेवढं म्हणजे तिनं वाट बघून तिला कोणत्या गोष्टी भेटतील त्या गोष्टीची तिला किंमत कळती आणि थोडीशी जाणीव पण राहते. यामुळं हाच उद्देश असतो माझा मागं त्या. कारण ती मागितल्या मी कधीच देत नाही. थोडंसं तिला वाट बघायला लावते आणि मगच देते. तर माझं ना खूप, मग काही जणांना वाटेल एवढी छोटी आहे मुलगी आणि तो असं करती. पण तसं नाही, तिला सवय लागायलाच पाहिजे. आणि मग मुलं खूपच हट्टी होतात आपण लगेच मागितल्या दिल्यामुळं. आणि ना तिच्या पप्पाला बसायचं होतं मोठ्या पाळण्यामध्ये. आणि तर माझी काही हिंमत नाही बाबा मोठ्या पाळण्यामध्ये बसायची. अगोदरच मी खूपच भित्री आहे. तर तुम्ही म्हणता काय भीती, पण नाही बाबा, खरं ज्या गोष्टीला मी घाबरते त्याला मी लाजत नाही सांगायला. घाबरते म्हणून मी सांगते. कारण खोटं बोलून उगाच बसा, परत आपली हिंमतच नाही याच्यामध्ये बसायची, तर मग काय फायदा आहे. तिच्या पप्पाला म्हणलं होतं मी की बाबा तुम्ही बसा एकटे, आम्ही राहतो खाली, पण ते काही आम्हाला सोडून नाही बसणार आहे. म्हणलं चला मग सोपा मार्ग काढा, म्हणलं याच्यात बसते मी. याच्यात पण बसताना ना मला खूपच भीती वाटत होती. पण जेव्हा हे स्लो होतं ना तेव्हा मी व्हिडिओ काढून घेतला होता. आणि मग नंतर फास्ट पडायला लागल्यावर काही नाही काढला, कारण इकडून इकडून ना थोडंसं असं पडायची भीतीच होती. म्हणून मी म्हटलं नको, कारण स्लो होते तोपर्यंत मी काढून घेतला होता. याच्यापेक्षा फास्ट चालत होतं बरं, नंतर नंतर स्लो दिसायचे. तर मग मी मोबाईल ठेवून दिला. पण एवढं एन्जॉय करायला भेटलं ना याच्यामध्ये, खरंच मला तर खूपच आनंद भेटला. आणि म्हणजे कधीच आम्ही एवढं असं म्हणजे लग्न झाल्यापासून असं कधी म्हणजे एन्जॉय केलं आहे असं मला आठवत नाही आहे. कारण त्यांना पण काम असतं, ते जातात कामाला, आणि मी कधी कोणत्याच गोष्टीचा हट्ट नाही केला की मला हेच पाहिजे तेच पाहिजे, इथंच न्या तिथंच न्या. त्याच्यामुळं मग त्यांना काही एवढा ताण नाही आहे माझा. तर असो, आता त्यांना हा गेम खेळायचा होता, कारण त्यांच्या जुन्या आठवणी म्हणजे ताज्या झाल्या. कारण ते हा खेळ खूप खेळायचे होते, पण त्यांनी ना मला रिंग टाकूच दिलं नाही. 1-2 टाकले आणि मी टाकतो, तुला नाही जमत असं म्हणले. तर याच्यात तर मला काही बसायची हिंमत नाही बरं. याच्यात बसू म्हणत होते ते पण, याच्यात तर बस चल, पण नको बाबा म्हणलं, तुम्हाला बसायचं असेल तर बसा.
तर त्यांचा गेम फेल गेला बरं, त्यांना काही लागलं नाही. आणि हिचं काहीतरी चालू होतं, मी घेऊन दिलं नव्हतं हिला काहीतरी, कारण मला गरजेचं नाही वाटलं एवढं. म्हणजे तिच्या बुक्समध्ये का असतं सगळं, मग ती बुक्स घ्यायचं म्हणत होती, कारण तिच्या बुक्समध्ये शाळेतलं सगळं असतं, त्यामुळं मला गरजेचं नाही वाटलं म्हणून मी घेतलं नाही. मग तिच्या पप्पांना हा चष्मा घेऊन दिला तिला आणि तिला खुश केलं. आता हे गार्डन दिसतंय ना तुम्हाला, या गार्डनमध्ये मी ना लग्न होऊन आले होते जेव्हा इथं राहायला, तेव्हा मला इथं यांनी फिरायला नेलं होतं. म्हणजे लग्न होऊन 8-9 महिने झाले असतील, मी गावालाच होते आणि मग इकडं आले परत. तेव्हा मला त्यांनी पहिल्यांदा फिरायला नेलं होतं, ते पण त्या गार्डनमध्ये. तर म्हणलं तुमच्याशी शेअर करावं, कारण जुन्या आठवणी ना शेवटी, दुसरं काय. सो आता हा सोमवारचा व्हिडिओ आहे आणि मला म्हणजे उंबरठ्याची वगैरे पूजा माझी झाली होती, तुळशीची, आणि घरातली पण पूजा झाली होती माझी. मग मी असं अभिषेक करून घेतला महादेवाच्या पिंडीवर. आणि बघा सोमवारची देवपूजा. फुलं नाही भेटले ना तर वेगळंच वाटतं, कारण बाबा नाही, ज्या महत्त्वाचे वार किंवा महत्त्वाचे सण आहेत त्याला तरी फुलं पाहिजेच आहे. भेटले नाही तर मी लांब जाऊन आणते, पण घेऊनच येते. आणि मला भाजीचं पण आणायला यायचं होतं, तर ते घेऊन आलं. आता हा ना माझा गेल्या वर्षीचा व्हिडिओ असेल, कारण गेल्या वर्षी मी दगडूशेठला गेले होते, तर तिथलाच आहे. आणि दगडूशेठच्या मंदिरच्या साईडलाच ना हे स्वामीचं मंदिर ना खूपच छान आहे, मला तर खूप आवडलं बरं. आणि नवीन झाले वाटतं, मला कधी दिसलंच नव्हतं, पण यावेळेस गेले होते ना गेल्या वर्षी, तेव्हा दिसलं. बाबा म्हणलं किती छान मंदिर आहे, म्हणजे गणपती बाप्पासोबत स्वामींचं पण दर्शन होतं म्हणलं. कुठं ना कुठं स्वामी दर्शन देतातच. आणि शनिवार वाड्यामध्ये ना मी जाईन तेव्हा ना ते बंद व्हायच्याच मार्गाला येतं, कारण इथून थोडंसं लांब आहे पुणे, त्याच्यामुळं. आणि हा ना गेल्या वर्षीचा दीपपूजनाचा व्हिडिओ आहे, तर मला गॅलरीमध्ये सापडेल ना तीच मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते, कारण मला आवडतं तुमच्यासोबत असं काही शेअर करायला. आणि हा पण गेल्या वर्षीचा आहे, श्रावणातला व्हिडिओ, महादेवाच्या मंदिरामधला. गेल्या वर्षी ना मी दररोज महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे, आणि यावर्षी काय माहीत मला शक्यच होत नाही, काही ना काही कारणामुळे, काही ना काही अडचणीमुळे. असो, पारायण तर चालू केलं आहे, आणि पारायणामध्ये मी काय म्हणजे मागं पुढं नाही बघत. मी काही जरी झालं तरी मी म्हणजे पारायण करतेच. फक्त मला याचंच खंत आहे, की मंदिरामध्ये मला दररोज नाही जायला भेटत, पण सोमवारी मी चुकवत नाही. मी दर सोमवारी तर असं पण जातेच, आणि श्रावण सोमवारी पण मी काही होऊ दे, पण मी जातेच. पण मला एवढ्याच गोष्टीचा खंत वाटला, की यावर्षी म्हणजे दररोज जायला नाही भेटलं. असो, पारायण संपलं ना तर मी नक्की दररोज जायचा प्रयत्न करेन, म्हणजे राहिलेल्या श्रावण महिना तरी, म्हणजे राहिलेल्या श्रावण महिन्यातल्या दिवसात म्हणजे जाईनच मी. तर चला,